राज्याच्या आपत्ती विभागाचा धक्कादायक अहवाल समोर आलेला आहे। राज्यात 24 तासात 18 लोकांचा दुर्घटनेत मृत्यू झालाय। राज्याच्या आपत्ती विभागाचा 24 तासाचा हा अहवाल आहे। येत्या 24 तासात रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय। रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। तर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचा हा अहवाल आहे। 24 तासात 18 लोकांचा दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे। त्यामुळे सध्या सर्वत्र पावसाचं वातावरण आहे। तर पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। तर हा 24 तासांचा अहवाल आहे आणि 24 तासात दुर्घटनेमध्ये 18 जणांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि आपत्ती विभागाचा हा 24 तासाचा अहवाल आहे। तर आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत लाईव्ह जोडलेले गेले आहेत। 24 तासाचा अहवाल आहे, धक्कादायक आकडेवारी आहे, काय अधिकची माहिती आहे सुशांत? काही वेळापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून एक आकडेवारी आली। या आकडेवारीमध्ये 24 तासात राज्यात किती पाऊस पडला आणि पावसामुळे किती जणांना आपला जीव गमवावा लागला याची खरं तर आकडेवारी आलेली आहे। जवळपास आपण जर बघितलं असेल तर 18 जणांचा मृत्यू जो आहे तो या 24 तासाच्या पावसात झाला आहे। तर 65 जण जे आहेत ते जखमी देखील झालेले आहेत। त्याचसोबत कोकण असेल, त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, पालघर असेल, या भागांना पावसाने झोडपलेला आहे अशी आकडेवारी आली आहे। तर मुंबई, ठाणे या भागात देखील मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आपण जर बघितलं असेल तर सकाळपासूनच खरं तर मुंबई असेल, ठाणा असेल, त्यानंतर पालघर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। तर जी 24 तासाची जी आकडेवारी आलेली आहे त्याची पावसाची नोंद किती झाली, किती पाऊस पडला याची नोंद आणि येत्या मागच्या 24 तासात किती जणांनी आपला जीव गमावला याची आकडेवारी देखील राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेली आहे। नक्कीच या रेड अलर्टमुळे आता लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे। धन्यवाद सुशांत, तू दिलेल्या या माहितीसाठी।